श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातृं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। भजे व्रजे कमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपीच्छगोच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनगरं। भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनम्। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। महर्षि नारद महाराज की जय। आता तो भक्तिम व्याख्यास्याम। नारद भक्ती सूत्र। चौऱ्याऐंशी सूत्रांची ही माला नारदांनी भक्तीच्या संबंधाने केलेलं चिंतन। मग भक्तीचं स्वरूप असेल, भक्तीची श्रेष्ठता असेल, भक्तीच्या प्राप्तीचं साधन असेल, भक्तीचं फल असेल, या सर्वच गोष्टीचा सांगोपांग विचार या सूत्र ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सूत्र म्हणजे काय? अल्पाक्षरम असंदिग्धम सार्वद विश्वतोमुखम अस्तोपमनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः। कमी अक्षरामध्ये जास्त भाव असंदिग्धपणे मांडलेला असतो, त्याला सूत्र असं म्हणतात। ही 84 सूत्र आहेत, छोटी छोटीच आहेत, पण ही सूत्र आपल्या जीवनाचं सार ठरावीत, जीवनाचं अंतिम साध्य ठरावीत, जीवनाचं अंतिम ध्येय ठरावीत अशा स्वरूपाचे आहेत। आज जगावरती भयान असं संकट आहे। एक सामान्य विषाणू, पण त्यानं असामान्य माणसाला आज परेशान करून टाकलं आहे। प्रवचनमालेच्या आरंभालाच आज भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करूयात आपण सर्वजण, हे भगवान, या भयंकर संकटातून भारत देशाला, संपूर्ण जगाला आपण मुक्त करावं, जेणेकरून आमच्याद्वारा
आपली अखंड अशी भक्ती आम्हाला करता येईल. नाहीतरी आमचा वाली कोण आहे? आमचा वाली तूच आहे देवा. पडता जड भारी दासी आठवावा हारी, मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन. या भावनेनं आम्ही जगतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, ही आमची भावना आहे. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, या संत वचनावरती आमचा नितांत विश्वास आहे. तेव्हा ही सर्व संत वचनं सार्थ ठरवण्याकरता देवा तुला यावं लागेल, आमचं रक्षण करावं लागेल. नाहीतरी तुला तुझं देवपण टिकवण्यासाठी आम्ही जिवंत राहिलो पाहिजे देवा. एक लक्षात ठेव, वारकरी आहेत, वारकरी संत आहेत, कीर्तन परंपरा चालू आहे, साधू संतांचे अभंग, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, गाथा भागवतासारखे ग्रंथ या जगामध्ये आहेत. त्या ग्रंथातील विचार जनसामान्यापर्यंत घेऊन जाणारे हजारो कीर्तनकार कथाकार आहेत. म्हणून तुझं अस्तित्व टिकू नये हे तू विसरू नकोस. आमुचिया भावे तुझं देवपण हे का विसरून राहिलास. असशील तू देव, पण तुला देवत्व देणारे भक्त आहेत हे तू विसरू नको. आणि लाही रूपा बळे करुणी खळे हरिदास. संत जसे भांडले तुझ्याशी, तसं आज आम्हाला सुद्धा तुला भांडायची वेळ आली आहे देवा. तुझे दास्य करू आणि का मागो खावय, अधिक झाले जिने माझे पंढरी राया. अशी आमची अवस्था आहे. तुझे दास म्हणून घेतोय आम्ही. तेव्हा तुलाच जगाची काळजी करावी लागेल. आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोच आहे देवा. तू गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये 6व्या श्लोकात आम्हाला आवाहन केलं ना, हे तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य मत्परः अनन्य नैव योगेन माम ध्यायन्तो उपासते. आम्ही ते करतोय देवा. आज लोकांतामध्ये नसलो म्हणून काय झालो, एकांतामध्ये बसून तुझंच चिंतन करतोय, तुझंच गुणगान करतोय, तुझाच धावा करतोय. तुझी जबाबदारी आहे देवा. तू छातीला हात लावून बोलला ना, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा. आज तुझ्या शब्दाची आठवण तुला द्यायची वेळ आली देवा. जगाचं दुःख पाहत नाही. नास्तिकांनी आमच्या थोबाडीत मारू दे, आम्हाला त्याचं काही वाटणार नाही. पण ज्या वेळेला ते तुझ्याच अस्तित्वावरती प्रश्न उठवतात, त्यावेळी मात्र मनाला वेदना होतात. आम्हाला माहित आहे, आजपर्यंत तू जेवढे अवतार घेतले तेवढे भक्तांसाठीच घेतले. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मान्य आम्हाला. मग या संकटाच्या घडीला कुठे लपलास? यावं लागेल तुला देवा. सांभाळावं लागेल जगाला. या संकटातून वाचवावं लागेल सर्वांना. नाहीतरी आम्ही कोणाकडे पाहायचं? तू म्हणतो ना देवा, तेवी मी तया जैस्या सती तैसिया कळी काळ नकोनिया घेतला पट्ट. आम्ही जसे असू तसे तुझी लेकरं, एवढं मात्र खरंय.
तेव्हा आज तुझ्या सेवेमध्ये आणि तुझ्याच भक्तीचं यथार्थत्वानं चिंतन घडावं, तुझी तोडकी मोडकी सेवा करता यावी म्हणून आज चिंतनासाठी बसलो देवा. बऱ्याच जीवलगांचा आग्रह होता की महाराज काहीतरी आपण करूयात. जगदीश महाराज सोनवणे, गणेश महाराज गुट्टे, ज्ञानेश्वर महाराज घुले, प्रकाश महाराज साठे, सोपान महाराज सानप, नानासाहेब महाराज कदम, अक्रूर महाराज साखरे, संतोष महाराज वनवे, आदरणीय संजय नाना धोंडगे, आदरणीय उमेश महाराज दशरथे, आदरणीय ज्ञानेश्वर माऊली जोगदंड, जोग महाराज संस्थेचे अध्यापक आदरणीय आत्मारामजी शास्त्री कुटे, वासुदेव शास्त्री, बालाजी महाराज फड, सचिन महाराज गीते, गोविंद महाराज मुंडे, प्रमोद महाराज पवार, समाधानजी महाराज शर्मा, अशा बऱ्याच गुरुबंधूंसोबत चर्चा झाली. तुकारामजी महाराज घाडगे ज्यांनी संबंध गाथा पाठ केलाय, कालच त्यांच्याशी फोनवरून बोललो. माझे हृदयाभिन्न जीवलग सखे दत्तात्रय महाराज ठाकरे, परमेश्वर महाराज वरकड यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून सर्वानुमते देवा नारद भक्ती सूत्रावर चिंतन करावं असं ठरलं. फेसबुकवरून पाहत असलेल्या सर्व गुरुबंधूंना, सर्व आदरणीय महाराज मंडळींना विनंती आहे, फक्त तुमच्याशी हितगुज करता यावं, माझ्या भगवंताचे गुणानुवाद तुमच्यासोबत बसून गाता यावेत म्हणून हा अट्टाहास आहे. अन्यथा महाराष्ट्रातील तुमच्यासारख्या विद्वानांचं मन रिझवता येईल अशी विद्वत्ता, वक्तृत्वता, ज्ञान, अभ्यास माझ्याकडे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. माऊलींच्याच भाषेत बोलायचं ठरलं तर ऐसे वक्तृत्व कवन आहे जेणे रिझा तुम्ही. मग हा ठास कशासाठी? त्याचंही उत्तर माऊलींच्याच भाषेत. बाळक बापाची ताटी रिघे आणि ते बापातीची जेवू लागे की तो संतोष लेनी वेगे मुखची ओढवे. तुम्ही मायबाप आहात, प्रयत्न करतोय, तुमची कृपादृष्टी माझ्यावर असावी एवढी अपेक्षा आहे. तुम्ही संत माझी आकडा कराल कृपेचा बहुडा, येणे माने तुम्हा एवढा होईन मी. भक्ती 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 म्हणजे काय? त्याच्या अगोदर आपल्याला परमात्मा म्हणजे काय, देव म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय याचा विचार करावा लागेल. मला खोलात जायचं नाही. भगवंताची दोन रूपं आपण मानतो. आपली शास्त्र, आपली संत सगुण आणि निर्गुण असं परमात्मा तत्व मानतात. निर्गुणाचं चिंतन करत असताना आपल्याकडं खूप प्रमाण सापडतील. अव्यक्त निराकार नाही जाकार, जे तुम्ही चराचर हरिसी भजे. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तू चिरघुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. असं एक चिंतन आपल्या समोर येतं. नवता काळा गोरा खुजाना ठेंगणा, देवा नाही रूप देवा नाही नाव. आणि दुसऱ्या बाजूने पाहू गेलो तर तो सगुण साकार आपल्या संतांनी वर्णन केलेला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रूप पाहता लोचने, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे.
आपण दोन्ही मानतो. अनुभवायचा निर्गुण, पण उपासना करायची सगुणाची. निर्गुणी पावलो सगुणी भजता. सगुणाची बाज निर्गुणाची बाज, सगुणाची बाज निर्गुणाची सेज. अर्जुनाची हीच शंका आहे भगवंताला. देवा, तूच स्वतःला अव्यक्तही म्हणून घेतो, तूच व्यक्तही म्हणून घेतो, त्याला सगुण निर्गुण म्हणूयात आपण. व्यक्त आणि अव्यक्त हे तूची एक निभ्रांत. भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी. प्रश्नही तिथंच आहे, उत्तरही तिथंच आहे. अव्यक्ताची प्राप्ती करण्याकरता योगादी साधनांचा उल्लेख आहे. आणि व्यक्त नाम सगुणाच्या अनुभूती करता, सगुणाच्या प्राप्ती करता भक्तीचं चिंतन केलंय. योग साधनेचा प्रस्तुत कालात आपण विचार करू गेलो तर भगवान गीतेत बोलून सुद्धा गेले. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्तां सक्तचेतसां. योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. आपल्या वया पाठ आहेत. आज अव्यक्ताकडे आपल्याला जायचंच नाही. आपण व्यक्त नाम सगुणाचं चिंतन करत आहोत. मग सगुणाच्या प्राप्ती करता भक्ती सांगितली. भक्त्या तुष्यति केवलम. अत्यंत सोपं साधन, सरळ साधन, सर्वांना करता येण्यासारखं साधन. योग मार्गानेही परमात्म्यापर्यंत जाता येईल. पण आपल्या पूर्वाश्रींनी बरंचसं त्याच्यावर चिंतनही केलंय. योग मार्गाने परमात्मा प्राप्ती करून घेणं म्हणजे मर्कट न्याय, आणि भक्ती मार्गाने परमात्म्यापर्यंत जाणं म्हणजे मार्जर न्याय. माकडाला पिलं होतात, पण ती माकडीन पिलांना सांगत असते, मी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असताना तुम्हाला धरू शकत नाही. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर तुम्ही मला धरलं पाहिजे. योगी होणं म्हणजे माकडिणीचं पिलू होणं, त्याला कष्ट आहेत. पण भक्त होणं म्हणजे मांजराचं पिलू होणं. असं सांगतात, मांजर बोक्याच्या भीतीनं पिलाला किमान 14 ते 16 ठिकाणी लपवतं, वेगळ्या वेगळ्या जागेवरती. तेव्हा ते पिलांना अगदी दातात धरून नेतं. आणि आश्चर्य आहे, ज्या दाताने कडा 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 असं उंदरं फोडतं, त्याच दातामध्ये पिलांना धरून 16 ठिकाणी ते लपवतं. पण पिलाला असा दाताचा ओरखडा सुद्धा लागू देत नाही. बस भक्ती मार्ग म्हणजे मार्जर नाही, मांजराचं पिलू होणं. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. ज्या शस्त्राधिकांनी दुष्टांचा संहार भगवान करतो, ती शस्त्राधिका हातात असताना भक्ताला मात्र अलगद उचलून घेतो आणि शस्त्राधिकाचा ओरखडा सुद्धा लागू देत नाही. ज्या हाताने नखाने हिरण्यकश्यप फाडला, त्याच हाताने प्रल्हाद उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. म्हणून ही भक्ती परमात्म्याच्या जवळ घेऊन जाणारी आहे. मग या नारद भक्ती सूत्रामध्ये आपण त्या भक्तीचं चिंतन करणार आहोत. नारदाबरोबरच श्री मधुसूदन सरस्वती यांनी भगवत भक्ती रसायन नामक ग्रंथामध्ये अत्यंत गोड असं भक्तीचं चिंतन केलंय. त्यानंतर श्रीरूप गोस्वामी यांनी भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथामध्ये भक्तीचं अत्यंत गोड चिंतन केलंय. आणि आपल्याकडे श्रीमद भागवत महापुराण हा ग्रंथ तर भक्तीचं अलौकिक स्वरूप सांगणारा, मूर्तिमंत भक्ताचार्यांच्या कथा सांगणारा, या पृथ्वी तलावरचा अद्वितीय असा ग्रंथ आहे. श्रीमद भागवत महापुराणावर श्रीधर स्वामींची अत्यंत गोड टीका आहे. श्रीधरांनी भागवत महापुराणावर टीका करत असताना जन्माद्यस्यतः या पहिल्या श्लोकावर टीका करत असताना इतकं सुंदर चिंतन केलं. भागवत म्हणजे काय?
श्रीमद भगवत गुणानां वर्ण प्रधानम भागवत शास्त्रम, अर्थात भगवंताचे गुणानुवाद, भगवंताच्या लीला याचं गोड चिंतन करणारा जगातला अद्वितीय ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. मधुसूदन सरस्वतींचा भक्ती रसायन, श्रीरूप गोस्वामींचा भक्ती रसामृत सिंधू, नारदांनीच कृपा केल्यानंतर व्यासांच्या मुखातून, व्यासांच्या लेखणीतून 18,000 श्लोकाचा समर्थानी भव्य दिव्य असा साकार झालेला महान असा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. आणि नारदांची ही 84 सूत्रांची अत्यंत गोड अशी मालिका नारद भक्ती सूत्र. वारकरी संतांनीही भक्तीच्या गोड अशा व्याख्या केलेल्या आपण पाहतो. सर्वाहुनी निराळा, रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा, तेची भक्ती, असं नामदेवरायांचं म्हणणं आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी तर फारच गोड चिंतन केलं. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संकल्पाची माया संसारावी, हेची थोर भक्ती देवा आवडते. नादबाबा ही भक्तीची श्रेष्ठता सांगत असताना, देवाकडे अपेक्षा करताना हीच करतात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. भक्ती मानवी जीवनाची गरज आहे. भगवान परमात्मा 9व्या अध्यायामध्ये फार गोड बोलले. ज्ञानोबारायांच्या सिद्धहस्त लेखणीतून भगवंताच्या मुखातले ते शब्द समोर आले. माझी या भक्तीविन जळोते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्याच्या अंतकरणामध्ये भक्तीचा उदय झाला नाही, असा अंतकरण असलेला व्यक्ती मनुष्य म्हणताच येणार नाही. त्याला दगड म्हणायला काहीच अडचण नाही. नाथबाबा थोडंसं टोकाचं बोलतात. भक्तिविने पशु कस्यासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. मानवी जीवनाची गरज भक्ती आहे. त्या गरजेचं रूपांतर आवडीमध्ये झालं पाहिजे. भक्तीचं चिंतन करत असताना श्रीमद भागवत महापुराणामध्ये हिरण्यकश्यपूला भक्त प्रल्हादांनी 9 प्रकारची भक्ती सांगितली. हिरण्यकश्यपू विचारतो, सांग, षंड आणि अमरकाकडे जाऊन गुरुकुलात तू काय शिकला? त्यावेळेला प्रल्हादानं सांगितलं, भगवंताची भक्ती 9 प्रकारानं करता येते, हे मी शिकलो. श्लोक प्रसिद्ध आहे, सर्वांच्या पाठ आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती. भक्ती मानवी जीवनाची गरज आहे. ती आवड व्हावी यासाठी हा अट्टहास आपल्याला भगवत कृपेनं, साधू संतांच्या आशीर्वादानं करायचा आहे. त्याची सुरुवात आज आपण केलेली आहे. भक्ती रसायनामध्ये मधुसूदन सरस्वतीने अत्यंत गोड अशी व्याख्या केली भक्तीची. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाही कथांगतः सर्वेश मनसोवृत्तीर भक्तिरित्यभिधीयते. सर्व विषय बाजूला सारून आपल्या अंतकरण वृत्तीची, आपल्या चित्तवृत्तीची धाव परमात्म्याच्या चरणाकडे लागणं, याला भक्ती असं म्हणतात. ज्ञानोबाराय ही भक्तीबद्दल फार गोड बोलले. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जाणं माझा. भगवान परमात्म्याने आपल्याकडून काही अपेक्षा केलेल्या आहेत. अनन्य गती असलेली भक्ती आपल्याकडून व्हावी अशी भगवंताची अपेक्षा आहे. भगवान बोलले, आणि कही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, जया मी वाचोनी धाव आणवती नाही. कायेनं वाचेनं मनानं जो कुठंच जात नाही माझ्याशिवाय, अशी अंतकरणवरती जी आहे
ही भक्तीला पोषक असलेली अंतःकरण वृत्ती आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या भक्तीच्या व्याख्या आपण पाहतोय. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः याच्यासाठी मी बोललो. या अजून सूत्राला आपण स्पर्श केला नाही. मला वाटतं 2-3 दिवस आपण सूत्राला स्पर्श करू शकू की नाही असाही मला प्रश्न पडलाय. कारण भक्ती ही शब्द जरी सोपे वाटत असतील तरी ती सामान्य गोष्ट नाही. भक्ती ते कठीण शूळावरील पोळी, विरळा तो बळी निवडे शूर. या सुळावरच्या पोळीला हात घालायचा आपण प्रयत्न केलाय. बघूयात माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय कशी सद्बुद्धी देतात. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मोठे बाबा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय वैद्य बाबा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय मधुकर बाबा शिंपी, वैकुंठवासी प्रातस्मरणीय रामचंद्र बाबा निकम आणि विद्यमान अध्यापक साधक हृदय शांती ब्रह्म प्रातस्मरणीय मारुती बाबा कुरेकर, त्याचबरोबर वैकुंठवासी प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा, या सर्व महात्म्याच्या मुखामधून जे अमृत जोग महाराज संस्थेमध्ये असताना प्राशन करायला मिळालं, त्याच अमृतावर आजपर्यंत महाराष्ट्रभर फिरतो आहे. आणि तेच अमृत अंतःकरणात ठेवून त्या अमृतातले 4-2 तुषार या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येतो आहे. ही प्रवचन करायची म्हणजे हा उपदेश नाही, हे मार्गदर्शन नाही, हे ज्ञान पाजळायचं नाही. आपण कुठे आहोत याचा शोध घेण्याचा हा चाललेला अट्टहास आहे. नारदरूपी संतांकडे पाहायचंय आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करायचा. हरपल्या आपण आपे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. मी हे नारद कोण आहेत, ज्यांचं भक्तिसूत्र आपण चिंतन करतो आहोत. आपल्याला त्या नारदापर्यंत गेलं पाहिजे. एकनाथी भागवतामध्ये नाथबाबांनी फार गोड चिंतन केलं नारदाच्या संबंधाने. धन्य धन्य तो नारदू, ज्यासी सदा सर्वत्र गोविंदू. किंवा जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. नाथांच्या शब्दांचा गोडवा पहा. जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्याशी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. काय असतं मित्रांनो, देव सर्वांनाच आवडतो, काय बुद्धिवादी सोडून. आधुनिक काळात बरेच बुद्धिवादी लोक झालेत. आधुनिक काळातल्या बुद्धिवादी लोकांची श्री गुरु चैतन्य महाराजांनी फार गोड व्याख्या केली. त्यांचे शब्द जशाला तसे आपल्या समोर मांडतो, हे माझे नाही. त्या श्री गुरु चैतन्य महाराज नेहमी म्हणत असतात, आधुनिक काळातले बुद्धिवादी म्हणजे कोण? ज्यांना बुद्धी आहे का असा वाद आहे त्यांना बुद्धिवादी म्हणायचं. ज्यांच्या बुद्धीबद्दल वाद आहे त्यांना बुद्धिवादी असं म्हणायचं, असं श्री गुरूंचं म्हणणं आहे. कोणाला आक्षेप असेल तर आपण त्यांना विचारू शकता. तेव्हा अशा काही आधुनिक बुद्धिवाद्यांना सोडून जगातल्या चराचर सृष्टीतल्या प्रत्येकाला ईश्वर आवडतो. देव सर्वांनाच आवडतो. प्रश्न आहे, देवाला कोण आवडतं? आपल्या सर्वांना देव आवडतो, पण देवाला आपण आवडतो का? पाहूयात आपण या प्रवचनाच्या माध्यमातून. पण नारदाच्या बाबतीत नाथबाबांचे शब्द असे आहेत, जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्याशी श्रीकृष्ण आवडे सर्वथा. ज्याला सर्वथा श्रीकृष्णच आवडतो आणि जो श्रीकृष्णाचा आवडता आहे, असे नारद आहेत. आणखी नारदाचं चिंतन आपल्याला करायचं आहे उद्याच्या प्रवचनामध्ये.
नारद कोण आहेत, त्यांचा अधिकार काय आहे, नारदांना ही भक्तिस्तोत्र निर्माण करण्याची भावना का निर्माण झाली, याचं सांगोपांग चिंतन आपण उद्याच्या प्रवचनात करणार आहोत. आजच्या पुरतं इथेच थांबत आहोत. आरंभी जसं बोललो प्रवचनाच्या, तसं प्रवचनाचा समारोप करत असतानाही भगवंताला दोन्ही हात जोडून प्रार्थना करूयात सर्वजण. ही सर्व सृष्टी आज संकटात आहे, सर्व जग आज संकटात आहे. आपला वारकरी संप्रदाय विशाल आहे, आपल्या सांप्रदायिक संतांचे अंतकरण विशाल आहेत. माझ्या ज्ञानोबारायांची भावना फार किती फार व्यापक आहे. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. वसुधैव कुटुंबकम या भूमिकेतून वारकरी संत जगत असतात. त्यामुळे विश्वाची काळजी माझ्या संतांना आहे. 9035 ओव्यांचा वाग्यज्ञ पूर्ण केल्यानंतर माझ्या ज्ञानोबारायांनी काय शब्द वापरले पहा. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, विश्वानं स्वधर्मरूपी सूर्याचा उदय पहावा. काय व्यापकता आणि काय संकल्पना आहेत संतांच्या. तेव्हा विश्वानं स्वधर्मरूपी सूर्याचा उदय पहावा ह्या भूमिकेत आपले संत आहेत. त्या भूमिका आपल्या हे अंतकरणाच्या व्हाव्यात म्हणून एका विश्व प्रार्थनेनं या आजच्या प्रवचनाची सांगता करूयात. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात माऊलींच्या या पसायदानातील उक्तीप्रमाणे आज सबंध जगाची एकच इच्छा आहे, कोरोना रोगापासून जगाला मुक्ती मिळावी. तेव्हा हे परमात्मन, आम्ही महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक कथा कीर्तनकार तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. लवकरात लवकर हे संकट जगाच्या पाठीवरून घेऊन जा आणि जगाला सुखी कर. माझा भारत देश या संकटाचा समर्थपणे सामना करत आहे. या संकटाचा सामना करण्याचं मनोबल आम्हाला दे, सकारात्मक भावना आमच्या जिवंत राहू दे, एवढीच प्रार्थना. पुनश्च सर्व आदरणीय महाराज मंडळी, महाराष्ट्रातील तमाम भाविक वारकरी, माझे आदरणीय गुरुबंधू, सर्वांच्या चरणी नतमस्तक. नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी बोल, केशव माधव हरी हरी बोल. मुकुंद माधव गोविंद बोल, मुकुंद माधव गोविंद बोल, केशव माधव हरी हरी 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 बोल.